तर इंडियामध्ये जवळपास दिवाळी चालू झाली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना पहिले तर हॅपी दिवाळी. मी मोजून तुमचा 1 मिनिट घेईल, पण प्लीज हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, एवढी एक रिक्वेस्ट करतो. तर ह्या दिवाळीला जवळपास 1 वर्ष झाला आमचे चाचा म्हणजे माझे काका आम्हाला सोडून गेले. दिवाळी म्हटलं की काकांचा एकदम फेवरेट सण. ऍक्च्युली इंडियामध्ये सगळ्यांचाच तसा फेवरेट असतो, पण आमच्या चाचांचा एकदम फेवरेट असायचा. तर मला आज त्यांची आठवण यामुळे येते की दिवाळी म्हटलं का नवीन कपडे, फटाके, सगळ्या नवीन गोष्टी ज्या व्हायच्या आमच्या घरात, तर चाचा आमचे सगळ्यात पहिले आम्हाला ते सगळे घेऊन यायचे. पण यार आज मला एक गोष्ट मनापासून तुमच्यासोबत शेअर करायची. तर जसं आपल्या लाईफमध्ये एखादी नवीन गोष्ट होते ना, म्हणजे जसं नवीन गाडी घेतली किंवा नवीन काहीतरी अचीव्ह केलं आणि आपल्याला असं वाटतं की लगेच फोन करून कोणाला तरी सांगावं. जसं जो आपला सगळ्यात फेवरेट पर्सन असतो त्याला लवकर फोन करून सांगावं की मी असं असं केलं, ज्याच्यामुळे आपला जो आनंद असतो तो डबल होतो. तर ऍक्च्युली माझ्यासाठी तसे माझ्या आईनंतर माझे चाचाच होते. बट विषय असा आहे की जेव्हा मी आता एखादी नवीन गोष्ट करतो किंवा नवीन गोष्ट अचीव्ह होते लाईफमध्ये, ते शेअर करायला माझ्याकडे तो माणूसच नाहीये. या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं. बट मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, बिकॉज दिवाळी इज दॅट वन फेस्टिवल जेव्हा सगळे सोबत येतात, म्हणजे पूर्ण फॅमिली सगळी एकत्र येते. किती पण भांडणं असतील आणि किती पण वाद असतील तुमच्यामध्ये, मी म्हणेल ते सगळं विसरून जा आणि एकमेकांसोबत प्रेमाने राहा. सो सांगायचा मुद्दा एवढाच की तुमच्या लाईफमध्ये असं एक जरी पर्सन असेल आणि जर तुमची चुकून काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल आणि तुम्ही आता सध्या त्याच्याशी बोलत नसाल, तर प्लीज सगळं साईडला करा आणि एकमेकांसोबत बोलून घ्या. लाईफ खरंच खूप छोटी यार. ऑलवेज लव्ह अँड केअर फॉर युअर लव्ड वन्स. विश यू अ हॅपी दिवाळी.